नमस्कार. आजच्या या सत्रात आपण मराठी व्याकरणातील एका खूपच इंटरेस्टिंग आणि महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत आणि तो म्हणजे समास. आता व्याकरणाचं नाव काढलं की थोडे किचकट नियम डोळ्यांसमोर येतात, बरोबर? पण अजिबात काळजी करू नका. आपण कोणत्याही अवघड नियमांशिवाय अगदी टप्प्याटप्प्याने आणि सोप्या उदाहरणांसह हा विषय समजून घेणार आहोत. एक मस्त लर्निंग गाईडच तयार करूया. चला तर मग लगेच सुरुवात करूया. तर सर्वात आधी समास म्हणजे नक्की काय? साध्या आणि सोप्या शब्दांत सांगायचं तर दोन किंवा अधिक शब्द एकत्र येऊन जेव्हा एक लहान, अर्थपूर्ण आणि संक्षिप्त शब्द तयार होतो, तेव्हा त्या भाषिक प्रक्रियेला आपण समास म्हणतो. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर भाषेला अधिक आटोपशीर आणि सुंदर बनवण्याची ही एक अप्रतिम कलाच आहे. आता हे अधिक स्पष्ट होण्यासाठी एक सोपं उदाहरण घेऊया. राजा आणि पुत्र हे दोन पूर्णपणे वेगळे शब्द आहेत. पण जेव्हा आपण त्यांना एकत्र करतो तेव्हा आपल्याला राजपुत्र हा एक अगदी नवीन, सुटसुटीत आणि अत्यंत प्रभावी शब्द मिळतो. शब्दांची अशी हुशारीने जोडणी करून नवीन शब्द तयार करणं किती भारी आणि वेळेची बचत करणार आहे, नाही का? तर आजच्या या आपल्या प्रवासात आपण नक्की काय काय पाहणार आहोत? आपण पाहूया संक्षिप्त शब्दांची जादू, समासाचे 4 मुख्य आणि सोपे टप्पे, आणि शेवटी हे प्रकार एका सेकंदात ओळखण्याची एक भन्नाट सुपर ट्रिक. वळूया आपल्या पहिल्या भागाकडे, संक्षिप्त शब्दांची जादू, जो खऱ्या अर्थाने व्याकरणाचा पाया आहे. तुम्हाला माहिती आहे समास हा नेमका करतो काय? तर तो अनावश्यक जोडशब्द पूर्णपणे गाळून टाकण्याचं काम करतो. हे अगदी एखाद्या चविष्ट पदार्थातून अनावश्यक घटक काढून फक्त त्याचा मूळ आणि सर्वोत्तम स्वाद शिल्लक ठेवण्यासारखंच आहे. यामुळेच आपली भाषा फक्त संक्षिप्तच होत नाही, तर ती ऐकणाऱ्यावर खूप जास्त प्रभाव टाकते. आता आपण आपल्या गाईडच्या पहिल्या पायरीकडे जाऊया. पहिल्या शब्दाचे प्राबल्य, ज्याला आपण अव्ययी भाव समास म्हणतो. आपण रोजच्या जीवनात वापरतो तीच उदाहरणे पाहूया. आता प्रति आणि दिन हे 2 शब्द एकत्र आल्यावर प्रतिदिन हा शब्द कसा तयार होतो याचा थोडा विचार करा. किंवा उपनगर हा शब्द बघा. रोजच्या वापरातील हे साधे शब्द आपल्याला ही संकल्पना कायमस्वरूपी डोक्यात फिट करायला खूप मदत करतात. यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे इथला जो पहिला शब्द असतो ना, तो बॉस असतो, तो अव्यय असतो आणि तोच संपूर्ण शब्दाचा अर्थ आणि कार्य ठरवतो. गंमत म्हणजे आपण आपल्या रोजच्या बोलण्यात नकळतपणे याचा कितीतरी वेळा वापर करत असतो. आता इथे थोडी तुलना करून बघूया. एका बाजूला आपला अव्ययी भाव समास आहे, जिथे पहिल्या शब्दाचा राज्य असतं. पण जर ही सगळी पावर दुसऱ्या शब्दाच्या हाती गेली तर काय होईल? हाच आपला पुढचा टप्पा आहे. चला तर मग पाहूया दुसरी पायरी, लपलेले विभक्ती प्रत्यय म्हणजेच तत्पुरुष समास. इथे छोटे जोड शब्द एखाद्या सिक्रेट कोडसारखे लपलेले असतात. आता देवासाठी पूजा हे 3 शब्द बघा. त्याऐवजी आपण त्यांना आकुंचित करून फक्त देवपूजा हा एकच सुटसुटीत शब्द किती सहज वापरतो. शब्दांची ही बचत खरोखरच कमाल आहे. समास ओळखायचा कसा? याच्या 3 सोप्या पायऱ्या आहेत. आधी मुख्य शब्द ओळखा, त्यानंतर चा, ची, साठी यांसारखे जे लपलेले शब्द किंवा विभक्ती प्रत्यय असतात ते शोधा आणि मग ते जोडून समास ओळखा. अत्यंत लॉजिकल आणि थेट पद्धत आहे ही. आता पुढे जाऊया तिसऱ्या पायरीकडे, जिथे दोन्ही शब्दांना समान महत्त्व असतं. हा आहे द्वंद्व समास. ह्या प्रकारात कसं असतं, कोणत्याही एका शब्दाला दुसऱ्यापेक्षा कमी किंवा जास्त महत्त्व नसतं. म्हणजे बघा, माता-पिता. या उदाहरणात माता आणि पिता हे दोन्ही शब्द अगदी 50-50% पार्टनरशिपमध्ये समान भागीदार म्हणून एकत्र येतात आणि शब्दाचा अर्थ पूर्ण करतात. यात आणि किंवा व हे शब्द लपलेले असतात. आता येते सगळ्यात भारी आणि रंजक पायरी, एक मस्त प्लॉट ट्विस्ट. चौथी पायरी, तिसराच अर्थ देणारा बहुव्रीही समास. हा प्रकार एक अतिशय रंजक वळण घेतो. नील म्हणजे निळा आणि कंठ म्हणजे गळा. पण हे शब्द एकत्र केल्यावर त्याचा अर्थ फक्त निळा गळा असा होत नाही. तो थेट एका विशिष्ट बाहेरील व्यक्तीकडे म्हणजेच भगवान शंकराकडे निर्देश करतो. आहे की नाही कमाल? म्हणजेच इथला मुख्य निष्कर्ष काय आहे? तर या समासात शब्दांचा शब्दशः अर्थ पूर्णपणे बाजूला राहतो आणि त्यातून एका वेगळ्याच बाहेरील व्यक्तीचा किंवा वस्तूचा अर्थ निष्पन्न होतो. एखाद्याची खास ओळख सांगण्यासाठी हा समास अत्यंत प्रभावी ठरतो.
आणि आता आपला शेवटचा आणि अत्यंत महत्वाचा भाग, ओळखण्याची सोपी सुपर ट्रिक. आत्तापर्यंत आपण जे काही पाहिलं ते एका झटक्यात कसं लक्षात ठेवायचं? ही टेबल बघा. जर पहिला शब्द महत्वाचा असेल तर तो अव्ययी भाव, दुसरा शब्द महत्वाचा असेल आणि आत प्रत्यय लपलेले असतील तर तो तत्पुरुष, जर दोन्ही शब्द अगदी समान असतील आणि लपलेला असेल तर द्वंद्व, आणि जर त्या शब्दांचा अर्थ कुठल्या तरी बाहेरील व्यक्तीकडे जात असेल तर तो बहुव्रीही समास. बस एवढं लक्षात ठेवलं की समास ओळखणे एकदम सोपं. जाता जाता एक विचार नक्की करा. जर आपल्या पूर्वजांनी भाषेचे हे जबरदस्त शॉर्टकट्स शोधले नसते तर आजचे आपले रोजचे संवाद किती लांबचक आणि कंटाळवाणे झाले असते, नाही का? भाषेच्या या अदृश्य पण अत्यंत कार्यक्षम रचनेची हीच तर खरी ताकद आहे. चला तर मग हे असं नवीन काहीतरी शिकत राहूया आणि भाषेची ही जादू अनुभवत राहूया. धन्यवाद.